नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 8 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झालेली आहे। म्हणजेच पीक विमा हा 8 जिल्हे महसूल मंडळांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर होणार आहे। तर मग ही 8 महसूल मंडळे कोणती आहेत, कोणत्या महसूल मंडळाला किती पीक विमा मिळणार आहे किंवा किती रक्कम मिळणार आहे आणि कोणत्या महसूल मंडळातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने पीक विमा वाटप योजनेचा शुभारंभ केला असून आता यामुळे लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। विशेषतः पुणे असेल, हिंगोली असेल आणि परभणी, 3 जिल्हे आहे, पुणे, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू देखील झालेली आहे। या महत्त्वपूर्ण योजनेमुळे नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल 449,48,21,306 रुपयांचा निधी हा मंजूर देखील केला आहे। गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी जिल्हा पीक विमा समितीने 506 कोटी रुपयांचा निधी हा राखून ठेवला आहे। तर या निधीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानी काही प्रमाणात का होईना पण भरून काढण्यासाठी मदत होणार आहे। तर परभणी जिल्ह्यातही पीक विमा वाटपाची प्रक्रिया ही वेगाने चालू झाली आहे। या जिल्ह्यातील 41,970 शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत। म्हणजेच परभणी जिल्ह्यातील एकूण 41,970 शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र आहेत। मित्रांनो, शासनाने या प्रगतीला गती देण्यासाठी विशेष यंत्रणा देखील उभारलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई ही लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असेल किंवा प्रशासन प्रयत्नशील आहे। नवीन धोरणानुसार सरकारने पीक विमा वाटप प्रक्रियेसाठी काही नवीन नियम आणि अटी देखील लागू केल्या आहेत। या नियमांनुसार केवळ पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे। त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र, आवश्यक कागदपत्रे हे सर्व प्रकारचे सादर करणं देखील महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे सरकारने आता 7 जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 25% आगाऊ पीक विम्याची रक्कम जी आहे किंवा 25% आगाऊ जो पीक विमा आहे तर तो मंजूरही केला आहे। निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबली होती, मात्र आता तिला पुन्हा गती मिळाली आहे। परभणी जिल्ह्यातून या प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली असून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू होईल। म्हणजे इतर परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचं काम चालू झालेलं आहे आणि जी काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप हे केलं जाईल। मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची दखल घेणे सुद्धा आवश्यक आहे। सर्वप्रथम त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडून योजनेची संपूर्ण माहिती घ्यायची। अर्ज करताना शेतजमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, पिकांचा तपशील आणि नुकसान अहवाल यासारखी महत्त्वाची कागदपत्रे ही सादर करणं आवश्यक आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज दाखल करणं देखील महत्त्वाचं आहे। अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली असून शेतकऱ्यांना समजेल अशा पद्धतीने ती तयार करण्यात आलेली आहे। कोणत्याही अडचणी आल्यास स्थानिक कृषी विभाग किंवा महसूल मंडळाच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला मार्गदर्शनही घेता येऊ शकतं। तर मित्रांनो, आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत। तर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने त्यांना आता आर्थिक मदतही मिळणार आहे। याशिवाय 25% आगाऊ रक्कम मिळणार असल्याने पुढील हंगामाच्या तयारीसाठी त्यांना मदत होईल। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळावे या उद्देशाने ही योजना राबवलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनी ही जी काही योजना राबवलेली आहे 8 महसूल मंडळांमध्ये, तर या 8 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा होईल असं सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, मी आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।